सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। गृह खातं मिळालं तरच शिंदे उपमुख्यमंत्री राहणार। शिंदे गृह खात्यावर अडून बसल्याची सूत्रांची माहिती। गृह खातं न मिळाल्यास शिंदे दुसऱ्याला उपमुख्यमंत्री करण्याची शक्यता। भाजप एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही। गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच। महायुतीची बैठक लांबणीवर। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरे गावात दाखल। पुढील 2 दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका नाहीत। शिंदे गावाला जाण्याआधी अनेक नेत्यांनी वर्षावर घेतली शिंदेंची भेट। गोगावले, केसरकर, कीर्तीकर यांच्यासह आव्हाड आणि बच्चू कडूंनीही घेतली शिंदेंची भेट। 5 डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी। TV9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। लवकरच अधिकृत घोषणा। मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनातील सामानाचं शिफ्टिंग सुरू। मंत्रालयातील दालनं आता नव्या मंत्र्यांच्या प्रतीक्षेत। महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवावर मल्लिकार्जुन खरगे नाराज। एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळेच निवडणुकीत पक्षाचं नुकसान झाल्याचं म्हणत पक्षांतर्गत टीकेवरून नाराजी व्यक्त। फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार। देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब। सरकारमध्ये सहभागी व्हावं अशी एकनाथ शिंदेंना विनंती केली। आमच्या विनंतीचा शिंदे विचार करतील, शंभूराज देसाईंची माहिती। सर्वोच्च खुर्ची मिळत नसल्यानं शिंदेंचा चेहरा पडलेला। पक्ष वाचवण्यासाठी शिंदेंकडे उपमुख्यमंत्री पदाशिवाय दुसरा पर्याय नाही। विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। महायुतीत एकनाथ शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल। शिंदेंचा सन्मान म्हणजे आमचा सन्मान, दीपक केसरकर यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं काम आता संपलं, त्यांना हवं ते कधीच मिळणार नाही, संजय राऊत यांची टीका। भाजपनं एकनाथ शिंदेंना सत्तेत ठेवलं हेच खूप आहे। शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदावरील चर्चांवर बच्चू कडूंचं वक्तव्य। 1 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीची बैठक। सूत्रांची माहिती। तर भाजपच्या गटनेता निवडीनंतर राज्यात मुख्यमंत्री ठरणार एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शिवसेनेला गृहमंत्री पद मिळावं, आमदार भरत गोगावलेंची मागणी। यावेळी मंत्री नक्की होणार, गोगावलेंना विश्वास। ईव्हीएम मशीन फॉर्मॅट न मारता फेरमतमोजणी करावी, बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांची मागणी। मतमोजणी प्रक्रियेवर ठाकूरांचा आक्षेप। वक्फ बोर्डाला दिलेला 10 कोटींचा निधी मागे। काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना परस्पर आदेश काढता येत नसल्याचा दावा। बाबा आढाव यांच्या आंदोलनाला विश्वजित कदम आणि पटोलेंचा पाठिंबा। तर शरद पवार उद्या भेट घेणार। विविध मुद्द्यांवरून आढाव यांचं कालपासून फुलेवाड्यात आत्मक्लेश आंदोलन। गोंदियातील खजरी गावाजवळ एसटीच्या शिवशाही बसचा अपघात, 12 जणांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना केंद्र आणि राज्य शासनाकडून एकूण 12 लाखांची मदत। मोदींकडूनही दुःख व्यक्त। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।